जय भीम मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती कशी साजरी झाली होती आणि ती कुणी साजरी केली होती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 14 एप्रिल 1928 पुण्यात एका धाडसी सामाजिक कार्यकर्त्याने इतिहास घडवला. त्यांचं नाव होतं जनार्दन सदाशिव रणपिसे. पुण्यातील खडकी येथे त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा थेट हत्तीच्या अंबारीत ठेवली. रथ, उंट आणि हजारो अनुयायांसोबत भव्य मिरवणूक काढली. पण त्या जयंतीच्या खरी ओळख काय होती ते तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा फक्त जल्लोष नव्हता, तर विचारांची क्रांती होती. शिक्षण, समता आणि हक्काची जागृती होती. कारण ती जयंती बाबासाहेबांच्या हातीत साजरी झालेली होती आणि त्यांच्या विचारांचा प्रसार हा तिचा मुख्य उद्देश होता. आज आपण ही जयंती मोठ्या प्रमाणात थाटामाटात साजरी करतो. डीजे, मिरवणूक, जल्लोष आणि ती जयंती साजरी व्हायलाही सुद्धा पाहिजे. कारण ही जयंती म्हणजे आपली अस्मिता आहे, आपला अभिमान आहे, आपल्या आयुष्याला सोनं करणारा दिवस आहे, आपलं स्वातंत्र्य दिन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जयंती फक्त जल्लोषात नाही, जयंती विचारांची सुद्धा व्हायला पाहिजे. आज संपूर्ण भारतातच नाही तर असंख्य देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होतो. असे पहिले भारतीय महान समाज सुधारक, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व ज्यांची जगभर जयंती साजरी होतोय. परंतु आपण बघतोय काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तोडतात. पण लक्षात ठेवा, ते मूर्ती तोडू शकतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कधीही तोडू शकत नाही. म्हणून जयंती म्हणजे फक्त डीजेचा आवाज नाही, तर विचारांचा आवाज लोकांच्या कानात घुमायला पाहिजे. मूर्ती तोडू शकतात पण विचार कधी तोडू शकत नाही. म्हणून जयंती साजरी करा, थाटामाटात जयंती साजरी करा, डीजेच्या उल्हासात साजरी करा, पण बाबासाहेब तुमच्यात जिवंत ठेवा. जय भीम, नमो बुद्धाय.